पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय म्हणते त्या खरं आहे काही? तू खोटं बोलतेस का आमच्याशी? आपे कोण आहे शहनशाह? हा हे बघ, जी काय असेल ती सगळं खरं खरं सांगून टाक पोरी। मम्मी अगं मला खरंच नाही माहिती कोण शहनशाह। मी खरंच स्मिता कदमच्या घरी गेले होते ग। झालं परत तीच अक्का। हे बघ तिथे काय झालं काय नाही ते मम्मीला आणि बापूंना सांगेल, अजून कोणाला नाही। अगो बाया सुषमे, बघितलंस का आता ही पोरगी सरळ सरळ मला इथनं जा म्हणून सांगत्या। काय ग सुषमे, आजपर्यंत तुला कधी कशाला नाही म्हणलंय का मी? आणि बापू हो तुम्ही किती येळाला कधी येळावर भाडं दिलं नाही, पण तरी सुद्धा काय बोलले नाही मी। आणि या पोरीचा माझ्यावर विश्वासच नाही म्हणते ती। जाऊ दे, मला काय करायचंय, मी नव्हते आले इचरायला। का ग असं नाहीये, तू माझं ऐकून ते घे की। मग कसं आहे तर आमच्या समोर काय सांगायचं नाही, आता असंच म्हणलीस ना तू? अहो अक्का तसंच काहीतरी असेल ना। अहो ती बोलल बापून वहिनींसंग, आपण निघूया चला। आता थांब म्हणलं ना तरी थांबत नसते मी जातेच कशी। अक्का तिला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या एकदा। काय नाही ऐकायचं मला, जाते मी। आपले जाऊ, लोक काय म्हणतात ना त्याकडे लक्ष ठेवायचं नसतं, लोक ही म्हणतच असतील। भया पोरगीच्या नादात कशाला आलते तेच विसरून गेले मी। चार आपट्याचे पानं तरी दे, राहू दे। आपे बाळा, कुणाचा तुझ्या विश्वास असो नाही तर नसो, पण या यशाचा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मग कोण काय म्हणतं ना याकडे नको लक्ष देऊ। वहिनी येतो मी, बापू येतो, काळजी घे बाळा। आपे अगं काय झालं तिथं? तिथनं आल्यापासून तुझा चेहरा पडलेला दिसतोय मला। तिथं काय झालं सगळं नीट आणि खरं खरं सांग मला। हो मम्मी मी सांगते तेच सांगते। बापू हे बघा, हे बघा ही सर्टिफिकेट। मी रद्दीत पुस्तकं शोधायला गेले ना त्या रद्दीत मला ही गावली। हे बघा ना, ही तिची मार्कशीट, 10वी 12वीत कसले भारी मार्क आहे त्या पोरीला। अहो लई हुशार पोरगी आहे ती, आणि म्हणून मी तिला भेटायला तिच्या घरी गेले होते। कोण आहे कोण आहे स्मिता कदम? मम्मी अगं मी तिच्या घरी पहिल्यांदाच गेले। बापू तिथे गेल्यानंतर मला कळलं, अहो तिच्या घरच्यांनी तिला कोंडून ठेवलं होतं। तिला ना ते लोक नेहमी कोंडून ठेवतात वाटतं। मम्मी अगं मला यातलं काहीच माहित नव्हतं ग। मी आपला हा विचार केला की एवढी हुशार पोरगी, आपण तिला जाऊन भेटू, तिच्याशी गप्पा मारू। कसलं काय हे सगळं बघितलं आणि मला तर धडकीच भरली। बापू लई वाईट अवस्था आहे हो तिची। स्मिता कदम म्हणजे त्या कदम सरकारची बहीण। हा अगं ती लग्नातनं पळून गेली होती, लई वर्ष झाली त्याला। त्यानंतर महिना 2 महिने वावड्या उठल्या, पण परत काय कधी दिसली नाही ती। काय झालं कोणास ठाऊक? हो कशी दिसणार बापू, अहो तिच्या घरच्यांनी तिला कोंडून ठेवलं होतं। जेव्हा मी तिला बोलवायला गेले ती बाहेर आली आणि मग तर सगळं राडाच झाला। राडा झाला म्हणजे? अगं म्हणजे तिच्या घरचे लई चिडले, माझ्यावर पण चिडले। ते म्हणले तू कशाला आली आहेस इथे, तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? आपे तू कशाला जाते का लोकांच्या गोष्टीत नाक खुपसायला? हा काय गरज आहे तुला? अगं सुषमा तिचं काय दोष आहे, ती आपली गेली भेटायला म्हणून। हो ना ग मम्मी, आणि ही गोष्ट मला यशमामाला आणि अक्काला सांगायची नव्हती। बापू अहो यशमामा त्यांच्या शेतात कामाला जातो ना, म्हणून मग मी मगाशी काहीच बोलले नाही बघा। आपे पण मग ती शेतात कशी भेटली तुला? आणि तो डबा तो कसा आला आपल्याकडं? आपे अगं काय विचारते मी? कशी म्हणजे? अगं मम्मी या अशीच भेटली। आपल्या अगं
अशीच भेटली म्हणजे? अशीच म्हणजे अशीच शेतात. हा अहो ती शेतात भेटली होती मला. ती आली बसली बोलली आणि तिला आणत असतील ना कधीतरी शेतात. अहो तिने तर मला डबा पण दिला होता ना. मग काय मग चांगलीच ओळख झाली आमची. आप्पे अगं मम्मी मला खरंच कळालं नाही काय करायचं ते. आणि ती ना तिच्या घराबद्दल तिच्या घरच्यांबद्दल काही बोलतच नव्हती. टाळायची ग ती. हे बघ आप्पे, नको काळजी करूस. झालं ते झालं. झालं ते झालं म्हणजे हा? आणि काय ग आप्पे, ह्या असल्या मुली बऱ्या का तुझ्या मैत्रिणी होतात? हे कोण तर ती पियू, ती घरदार संसार तेवढ्याशा बारक्याशा पोराला वाऱ्यावर सोडून गावभर फिरत बसल्या. दुसरी कोण तर ती स्मिता कदम. कोण आहे स्मिता कदम? हा कोण आहे? पियूला पण त्याच घरात दिलंय ना ग? म्हणजे तू पियूच्या सासूरवाडीत जाऊन आलीस? हो बापू. अहो मी पिऊताईला फोन पण केला होता. ती तिच्या गावी होती, माहेरी गेली होती हो. म्हणून मग हे तूच बघ आता, का एवढी हुशार पोरगी, एवढी शिकलेली, पण काय उपयोग झाला ग? हा काय अवस्था आहे तिची? तर स्वतःच्याच घरात काही ती बनून राहते ना का ती? म्हणून म्हणते तुला मी, सारखं सारखं असा अभ्यास करत बसू नको. अगं पोरीच्या जातीने कसं सगळं मोजून मापून करावं ग. सुषमा आपण आपण नाही करणार असं माहित आहे मला. पण आप्पे तू कायमची इथं राहणारस का आमच्याकडं? नाही ना, लगीन करून जाशील ना का सासरी? अगं म्हणूनच म्हणते मी, त्या पुरुषांच्या जगात बाईनं मोठं झालेलं खपत नाही लोकांना. सुनीता कदमला बघितल्यापासून मला लय कस तरी होतंय हो. लय विचार करू नको साप्पे. चल हातपाय तोंड धू, कपडे बदल. हे बघ आप्पे, परत त्या घराकडे फिरकू नकोस. ज्या घरातल्या सुनेला हाकलून दिलं जातं, स्वतःच्या बहिणीला कोंडून ठेवलं जातं, ज्या घरात पोरींना असं वागवलं जातं, त्या घराशी आणि त्या घरातल्या माणसांची आपल्याला कसलेच संबंध ठेवायचे नाहीत. आप्पे तुझ्या अभ्यासात सगळं असतं का ग? म्हणजे म्हणजे ते नाही का, दोन लोक मित्र होत्यात आणि आधी अजिबात ओळख नसती, पण नंतर असं वाटतं लय वर्षापासून ओळख आहे आपली. म्हणजे त्यांच्या हात असं काहीतरी होत असेल ना? हो बापू. हो या या सरकार. प्रतापराव येत आहेत. बर ऐका, प्रतापराव येतात. हा आता जे काही घडलं त्याविषयी कोणी चकार शब्द काढू नका. आणि हा त्यांनाही म्हणाव जरा शांत राहा. सरकार काय वाटतं, कशासाठी येत असतील हे? बघू आल्यावर कळेलच की. अर्जुन कुठं? हा तो येतो म्हणलं. बघा गाडी आली वाटतं. आलेत, आलो घेऊन. नमस्कार सर. नमस्कार. चला सरकार वाटच पाहतो. या 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 नमस्कार नमस्कार. अहो, दसरा आहे म्हटलं, सरकारनं दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायलाच पाहिजेत की. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहावा. आमच्याकडूनही हे सोनं घ्या आणि सोनं लुटून देण्यासाठी आम्हाला संधी निर्माण करून द्या. या. हे बी बरोबरच आहे की. बसा. हा? पृथ्वी नेते बसा. एवढी जत्रा, पैसे काय? नेते कशी आहे तब्येत तुमची? प्लास्टर कधी काढणार आहेत? तब्येत बरी आहे आता आमची, आणि प्लास्टरही लवकरच नाही केलं. पण पूर्ण दुखणं बरं करणारं तुमच्या हातात आहे सरकार. म्हणजे आज आम्ही सरकारकडे आमचं गाराणं घेऊन आलोय. असं कसं होईल? असं काय की जे माझ्या असून तुमचं अडणार आहे? घ्या, अर्जुन आला. नमस्कार आबा, दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणलं.
अरे अर्जुन, रावणाला न जाळता दसरा साजरा होईल का? हा? म्हणजे आबा आता जाळायचं म्हणल्यावर ते आधी सापडलं तर पाहिजे ना, आणि सापडायचं म्हणलं त्याला शोधावं लागणार. कशाबद्दल बोलताय तुम्ही? चैनच्या बद्दल बोलतात आबा. आणि कशाबद्दल? कुठवर शोध आलाय त्याचा? शोध चालू आहे की. शोध थांबून कसं चालेल? हंबीरराव, तुमचं आणि आमचं नातं तसं लय जुनं आहे. नाही म्हणजे आजवर असं कधी झालं नाही की आम्ही तुम्हाला काय काम सांगितलं आणि तुमच्याकडनं ते काम झालं नाही, किंवा तुमच्या कुटुंबासाठी आम्ही काय. आबा तुम्ही काळजीच करू नका, अजिबात काळजी करू नका तुम्ही. तुम्ही त्या पोरीची काळजी करा की. हा, अख्ख्या गावासमोर तिची बाजू घ्या आणि आम्हाला सांगा काळजी करू नका म्हणून. प्रतापराव, मी बोलतो तुझी. पण नुसतं बोलून काय होणार आहे सरकार? अहो त्याला बदली पाहिजे होती आपल्या गावात, करून दिली की नाही? त्याला पाहिजे तिथं. आणि त्या दिवशी मी याला सांगितलं होतं त्या शहंशाला शोधून काढ म्हणून, पण अजून कशातच काय नाही. आबा तुम्हाला सांगू का झालंय काय? त्यांनी फ्लेक्स लावलं ना, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. तो 86 झालाय शहाणा, बिळात लपून बसलाय कुठेतरी. मांगात वर्दी आणि हातात काठी दिली कशाला तुमच्या? हा, जरा भुईवर थोपटा तर खरं, मग येईल बाहेर साप. आबा आता गावात हिरोगिरी करायचं म्हणल्यावर ह्या गोष्टी मागं पडणारच ना, नाही का? त्यासाठीच आज आलोय मी इथं. म्हणलं नक्की कोणत्या सरकारच्या हुकमावरून चाललंय हे सगळं, हे बघावं जरा. नाही पृथ्वीराज, असं काही नाही. माझा अर्जुनवर अगदी पूर्ण विश्वास आहे. तो नक्की शोधेल त्याला, त्या शहरच्याला. आणि आबा राहायला बाग त्या पुरीला बोलल्याचा. अहो मी म्हणतो जे बोललं, जे झालं ते चांगलंच झालं. अहो पहिल्याच दिवशी गावाची मनं जिंकली आहेत त्यानं. म्हणजे कसं की आता आपल्याला जे काही करायचंय तो करेल, आणि गावातल्या कोणाचाही त्याच्यावर कसलाही संशय येणार नाही. काय आता तुम्ही म्हणताय तर मग बोलायचा काय मुद्दाच नाही. काय अर्जुन, येतो मग आम्ही. थोडा चहा करायला सांगू का? नको. काय आता काय बी गोड लागत नाही बघा, तेवढाच विषय नुसता डोक्यात फिरतोय. ठीक आहे, मग 86 सापडला की जेवायलाच बोलवू. अर्जा हो, विषय का? बोलू ना जेवायला. माझा शब्द आहे प्रतापराव तुम्हाला, आमचा अर्जुन त्या शहंशाला तुमच्या समोर लवकरात लवकर उभं करेल. काय येतो मग. बरं या. अर्जुन, सकाळी त्या खोलीची कडी कशा पाय उडी ठेवून गेला होतास? अहो सरकार, ती फक्त आज सण सुद्धा. एक शब्द बोलू नकोस. आज सणासुदीची ती कुठली कोणती पोरगी दिली दमडीची, ती येऊन आमच्याच घरात, आमच्याच जागेत आम्हाला जाब आणि आम्हाला सुनवून गेलीये. नेमकं झालंय काय? कोण सांगेल का मला? काय झालं? त्या दिवशी ज्या पोरीसाठी तो अख्ख्या गावासंग भांडला, आज त्याच पोरीने आपली इज्जत काढली. म्हणजे? अरे अर्जा, मग अशी ती पोरगी घराकडे आली ती तायडीला भेटायला. अर्जा, एवढं होऊन बी आम्ही तुझी बाजू घेतली का? हेच घरचा माणूस आहे म्हणून. हा, जेव्हा बाहेरचं कोणी आपल्या विरोधात काहीतरी बोलतं तेव्हा अख्खं घर एकत्र उभं राहतं. याला घर म्हणतात. तेच तर. आणि आजच त्या घरावरती पोरगी चिखल फेकून गेली. त्यात तुमची ती लाडकी आत्या, तिला तर काय निमित्तच पाहिजे. एकटं असलं की निमूटपणे डोळे झाकून दूध प्यायचं आणि 4 चौकात हमखास उदानी यायचं. सरकार, मी फक्त सण आहे म्हणून दरवाजा. काय झालं?
बघितलं ना काय झालं ते. सुजय जा कुलूप घेऊन ये. अरे दादा, दिन्या तू तर बोलूच नकस. तुझं पोरग तू डोक्यावर चढवून ठेवलंयस. अरे आधीच धाक दाखवला असता तर ही येळच नसती आली. आता सकाळी ज्या हातानं कडी काढली होतीस ना त्याच तुझ्या हातानं हे कुलूप लाव त्या रूमला. जवळ मी सांगत नाही तवर ते कुलूप उघडायचं नाही. काही झालं तरी. कळलं का मी काय म्हणतोय ते. लावलो कुलूप सरकार. सणासुदीच्या दिवशी तिला मोकळं ठेवावं असं तुला वाटतंय ना. पण मला तिला कायम आतच ठेवावं असं वाटतंय. आणि अर्ज तुला नीट सांगून कळत नाही हे लक्षात आलंय आमच्या. आजवर तुझ्या 4 चुका पदरात घातल्या आम्ही. वाटलं तुला अक्कल आहे. पण आता शिकवावं लागणार. तिला बाहेर काढायचंय ना तुला. मी काम कर. ती तर काही या खोलीतनं बाहेर पडणार नाही. त्याच्याऐवजी तूच बाहेर जा ना. घराबाहेर. दादा काय सांगताय? बस कोणी एक शब्दानं बोलणार नाही. हेच जर सकाळी कडी काढताना बोलला असताना तर ही वेळच नसती आली. आता तशी अक्कल नाही यायची. चूक झाली तर भरपाई द्यायची. पण तो जाणार कुठं? तुला जायचंय का त्याच्याबरोबर? मी जातोय. कुठं जायचं कुठं राहायचं ते बघू दे त्याला. आणि हा अर्जुन नाही, त्या शहनशाहचा शोध लागल्याशिवाय घरी परत यायचं काही कष्ट घेऊ नका. नाही कसं आहे तसा शब्द दिलाय आम्ही प्रतापरावांना. ध्यानात असू द्या. रिलॅक्स कदम. अहो लगेच टेन्शन घेता राव तुम्ही. अहो एवढी वर्ष बाहेरच होतो की. अजून थोडे दिवस करेल मी मॅनेज. अर्जुन काळजी घे रे बाळा. हो काकी घेतो काळजी.